आज सकाळ सकाळ 2 नग चालत कॉलेजला. इथं थोडासा चिखल झालाय. दोघंच इथं बसलाव. इकडे बघतोय तर कोणच नाही आला. कुठं काय वारक्या विरक्या गेल्यात काय सगळी. आम्ही आलोय आपल्या इकडं. JCB लावले इकडं, काम चालू आहे. थोडीशी 15 ऑगस्टची तयारी प्रॅक्टिस चालू आहे इकडं. हर्ष भोईर आता ते सर झालं. ह्यो टिंगलू कुठं दिसला तर अजून लांब नेऊन चढा. हे झेरॉक्स वाले त्यानं माझं नाव सांगा, अजून 10 रुपये जास्त घेतील. अबे साले, इकडे गेलो, याला टोपी घ्याला. आता तो देतोय ना तिथून शोधून, तरी तिथं गेला वाखाला. काय गरज आहे का. माली आला तिकडून, त्याला त्या ATM टाकायचा माहित नाही. तो बघा तो असा पत्रा घोलतो, मग त्यातून पैसे येतात. यो नवीन मोबाईल आलाय, त्याला ती अशी आहे ते लेन्स, त्या इकडूनच त्या चंद्र दिसतो. गेलो इकडे केस कापाला, जाम केस वाढलेलं. माली इकडे बसलाय ना. इकडं बारक्या टिंगलूचं केस कापायला लावलेलं. नंतर इकडं मोठ्या टिंगलूचं केस कापायला लावलं. मालीच्या इकडे लावलंय वास्तारा फिरवाला. एकदम टॉपचं केस कापलं तो. काय बोलायचं आता, काय राहायचं. यो मावकर कधी बोलत नाही, काय चहा प्यालाय काय नाही. जाऊ दे. आम्ही घातलाय तर सुका चिकन. यो बघा कसा झोपलाय. सकाळची शाला होती याची, झोप नसल झाली. गेलो इकडून पाट्याने, इथं घेतो तो कवर. बोलत नाही, बरोबर नाही. ही घंटी घेतली ना, नजर नाही लागत बोलत्यात असं काहीतरी. सुकट होती, चपात्या नव्हत्या. यो कामावर नाही गेला ना, घरी बोलला मी कामावर चाललोय. चिकन चिल्ली होती, चिकन बिर्याणी होती, सुका चिकन होता, सुकट होती, चपात्या होत्या ना. सुकट ना वांगा होता ना, भाकरी पण होत्या. सुका चिकन एकदम टॉपचा होता. तुम्हाला श्रावण असेल तर तोंडातून पाणी नका आणू. काय चव आहे वा. थोडा अजून गरम पाहिजे होता. चिल्ली एकदम टॉपची हो, जाम बाहेर लागते. मी श्रावण धरणार होतो पण थोडासा टेक्निकल इश्यू आला. बिर्याणीत थोडं बाव मोठं मोठं पाहिजे होतं. झाला, मला वाटलं नाही कापणार, पण ती काय तेवढा साफ केला. 15 ऑगस्ट आहे उद्या. तर इकडं मस्त फुगं बिगं लावलं. याला बोललो तुझा शेपूट कुठे. तो ती शेपूट मी आतमध्ये ठेवले. ही बघा त्याची शेपूट. हे डॉक्टर आहेत डॉल्यांचे. याने नवीन मोबाईल घेतलेला. मला बोलतो थांब सेल्फी काढू. ह्यो छोटा टिंगलू ना, इकडे खाली आहे मोठा टिंगलू. मला बोलतो ह्यो शर्ट नाही, उद्या 15 ऑगस्ट आहे. कर्जत मध्ये एक दुकान नाही, तिथे आणि ट्रेनिंग घेतली नाही. चाललो आता मेरनी घरी.